काय चिवड्याला भरावलाय केकनी बघ बरं. हो अगो बाई इकडे बघू अरे कसला भरवलंय इकडे बघू केक मध्ये बुडवलंय का काय त्याला कसलं दिसतंय ते बघ ना. केक आहे का चिव आहे हेच का केका त्याला घातला का ती केकात घातला आधी जाऊ दे. बरं मी काय म्हणते पण तुझा बर्थडे आहे ना आज, तर काय नियोजन? हा बघू 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 बिघू काय चालणार नाही. गेल्या वेळेस तो आम्हाला वडापाव चालला त्यावेळेस आम्ही वडापाव खाणार नाही. तिकडे कर्ज काढ नाही तर काही कर, आम्हाला हॉटेलला जेवण पाहिजे. अरे भावा ह्यावेळेस जरा माझं पैशाचं बजेट कमी, ह्यावेळेस घरी करू काहीतरी. नाही बाबा तसलं बिसलं काय जमणार नाही घरी बिरी. नाही तू मागच्या वेळेस बी तसं केलं, आता बी नाही तसं काय नाही. आता हॉटेलला जायचं मला हॉटेलला नेत असला तर बोल, नाही तर आम्ही काय येत नाही. नाही तसं नाही, आता जायचं. ए तुमचं जर सगळ्यांचं झालं असेल तर मी काहीतरी बोलू का? हा हा बोल 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 हा बोल. होय रे पण्या, तुझा आज बर्थडे, उद्या माझा असेल, परवा साक्षीचा असेल, तेरवा त्या पशाचा असेल बर्थडे. मला एक गोष्ट सांगा, आपण बर्थडे करतो, पार्ट्या करतो, मोठ्या मोठ्या हॉटेलला जातो, 4-4, 5-5 हजार रुपये खर्च करतो, ह्याच्या व्यतिरिक्त आपण कधी काय केलंय का? आता बर्थडेला काय त्यापेक्षा वेगळं करणार आहे? अरे माझ्या डोक्यात एक वेगळीच कल्पना होती. हे आता तुझ्या डोक्यात काय आलंय वेगळं? अरे तुम्हाला माहिती ना, आपल्या शेजारच्या गावात एक वृद्धाश्रम आहे. हा मग त्याचं काय? मला असं वाटतंय ह्या वेळेस आपण पण्याचा बर्थडे त्या वृद्धाश्रमात साजरा केला तर. ए दिदे तू काय इडी बिडी झाली काय ग? तिथं कुठे त्या म्हाताऱ्या माणसाचा माझा बर्थडे साजरा करू? हे बघ पण्या, थोडा विचार कर. तुझी म्हणतोय ना हे म्हाताऱ्या माणसांसोबत मला माझं बर्थडे सेलिब्रेशन नाही करायचा. अरे हीच म्हातारी माणसं उगीच त्या ठिकाणी गेली असतील का रे? त्याला पण काही कारण असेल ना. आज त्या लोकांना आपलं घरदार सोडून, आपली जवळची माणसं सोडून त्या वृद्धाश्रमात राहू वाटत असेल का रे? आज तुझा बर्थडे त्या लोकांच्या जर आपण साजरा केला तर याची इतका आनंद जगात कुठेच मिळणार नाही, मला असं वाटतं रे. आपण तिकडे जाताना त्यांना फळं घेऊन जाऊ, त्यांना काहीतरी खायला घेऊन जाऊ, आणि जेव्हा आपण तुझं बर्थडे सेलिब्रेशन तिथं करूयात ना, तेव्हा त्यांना जो मिळालेला आनंद असेल, जे त्यांच्या तोंडावरती जे आपल्याला समाधान दिसेल ना, ते अरे मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. तुम्ही ना माझ्यासोबत चलाच. बरं दिदे एवढं तू म्हणते की नाही, तर आजचं सेलिब्रेशन आपण तिकडं करू. बरं चला मग जाऊ द्या, करू तयारी मग तिकडे जायची. ए खरंच जाऊ, भारी वाटेल तिकडे जाऊ. चला आता मग, चांगले का मला उशीर कशाला, चला तयारीला लागूयात. चला चला उठा निघूयात. होय पण आज तर बर्थडे सेलिब्रेशन केलं, कसं वाटलं तुला? दिदे मी आज एवढा खुश झालोय की नाही, आज ह्याच्या आधी मी असा बर्थडे कधी सेलिब्रेट केला नाही. दिदे ह्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा हसू बघून, तो आनंद बघून मला मन इतकं खुश झालंय की नाही, माझी मदत करायला मी काय बोलू. असं दे रे भावा, तुला आनंद झाला ना, ह्यातच आम्ही सगळे खुश आहे, काय का साक्षी?
नाही बघ, फक्त आता मी तुमच्या चौघांना तिघांना पण एकच गोष्ट सांगते की आपलं घर आहे का नाही, कुठलं पण शुभ कार्य असू दे, पण ते शुभ कार्य ह्यांच्यासोबत येऊन आहे का नाही, आपला आनंद आपण ह्यांच्यासोबत साजरा केला पाहिजे, एवढंच फक्त मला म्हणायचं आहे का नाही रे? खरंय. चला निघूया आता, सगळे वाट बघतात आपली. खरे चल चला. ठीक आहे, चला.